अतिथी, शिक्षक वृंद, मान्यवर आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुधांशु घागरमाळे हृदयापासून शतदा आभार मानतो. वो खून को किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून को किस मतलब का आ सके देश के काम नहीं, वो खून को किस मतलब का जिसमें जीवन ना रवानी है जो पर्वत बनकर मरता है, वो खून नहीं वो पानी है. मित्रांनो, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते इतक्या सहजासहजी मिळालेले नाही. मंगल पांडे, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. या देशासाठी आपलं रक्त सांडलं. या सर्व महावीरांना मी नमन करतो. मित्रांनो, आपल्या नशिबात जरी देशासाठी रक्त सांडण्याची गरज नाही, परंतु आपण देश सेवा मात्र करू शकतो. खरंच नशीबवान होते ते लोक जे देशासाठी केवळ जगलेच नाही तर देशासाठी आपले प्राणही अर्पण केले. आजादी की कभी शाम न होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम न होने देंगे, बची है ये जो एक भी बूंद लहू की, भारत माँ का आंचल नीलाम न होने देंगे. शेवटी मी एवढेच म्हणेन, देशासाठी मोठं काहीतरी करावं असं आवश्यकच नाही, पण जे काही कराल ते देशहितासाठीच असावं. आपलं वागणं, आपली विचारसरणी हीच आपल्या देशासाठी खरी देणगी ठरेल. जय हिंद, जय भारत. थँक्यू. अतिशय सुंदर असं भाषण या ठिकाणी सादरीकरण या विद्यार्थ्याचं